चला इथे जास्त काय नाही आहे फिरण्यासारखं. गेम झोन वगैरे आहे. गेम आपण इकडे मसुरीला बघता येईल. आता वरतून खाली आलेले आहेत आपल्या ट्रॉली खाली संपूर्ण आलेल्या आहेत. आपण जाऊया आता बघूया आपला कुठे नंबर लागतोय ते. एक नंबर माझ्या मोबाईल तू कुठे जाते कुठे येणार नाहीत. हे काय येत ना रे. चला मित्रांनो आपण इकडे आलेलो आहे आपल्या हॉटेलला. आहे बघा हे इथं आपलं हॉटेल आहे मसुरी गेटवे रिसॉर्ट. हे आपण हॉटेल बुक केलेलं आहे. काहीतरी काम चालू आहे मला वाटतं पार्किंगचं. आणि ह्या साईडला एकदम मस्तपैकी खतरनाक व्ह्यू दिसतोय. तर चला जाऊया हॉटेलमध्ये. मग तुम्हाला दाखवतो मी पुढचं काय आहे ते. हे बघा इथे आपला गेटवे इनला इथे आपलं हॉटेल आहे. साई निवांत ते परत बसलेले आहेत दोघंजण इकडे. आणि इकडे तुम्ही बाहेर आलात की इकडून तुम्हाला बघता येईल. बाहेर आला की समोर मस्तपैकी निसर्गरम्य वातावरण आहे बघा. रूम आहे या साईडला संपूर्ण एरिया आहे. माझा रूम गेलेला आहे. रूमने आलेल्या जागा घेतलेली आहे निवांत इकडे. काय रे घेतली जागा आहे. वरती रोड आहे बघा बघितलं मित्रांनो. आता आपण इकडे मॉल रोडला आलेलो आहे. हा मॉल रोडचा संपूर्ण भाग आहे. ह्या भागाला म्हणतात गांधी चौक. इकडे गांधीजींची मूर्ती आहे इकडे. हा मॉल रोड आहे. ते मस्तपैकी सेटिंगला अरेंजमेंट केलेली आहे. आणि खाली तुम्ही बघा इकडे दाखवतो मी काय व्ह्यू जबरदस्त आहे बघा. खालचा व्ह्यू मॉल रोडचा व्ह्यू आहे. पुढं खालती मॉल रोडचा व्ह्यू आहे. काय जबरदस्त व्ह्यू आहे. मला या साईडला दुकानं वगैरे त्या साईडला दुकानं वगैरे शॉपिंगला वगैरे. आणि इकडून तो रस्ता जो गेलेला आहे हा वरती मॉल रोड मार्केटला. तर तुम्हाला दाखवणार आहे मॉल रोड मार्केट कसं आहे काय 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 ते मिळतं वगैरे वगैरे. तर बघत राहा तुम्ही. काय सध्या फोटो काढायचा आहे. फोटो काढायचा. चला तर पण मॉल रोडला बघूया. मॉल रोडला काय काय आहे काय आहे मॉल रोडला काय नाही आहे आपल्याला काय माहिती नाही. म्हणून बघूया तेव्हा समजेल मॉल रोडला काय काय. बेकरीमध्ये चांगलं काहीतरी मिळतं म्हणतात. बेकरीमध्ये गाडी ही गाडी हे बघा इकडे ही बेकरी आहे. आणि ह्या बेकरीमध्ये चांगलं खायला मिळतात असं म्हणतात. बाबा ही फार जुनी बेकरी आहे. ह्या बेकरीमध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या मिळतात असं म्हणतात आहे. विशालिता आहे काय रे बेकरीमध्ये चांगलं काय आहे. केक वगैरे आहे तिकडे. पफ वगैरे आहेत बघा. पफचे बऱ्याच व्हरायटी तिकडे दिसतात. फ्रीजमध्ये भरलेले आहेत. हे सर्व पफ आहेत. व्हेज चीज बटर नान व्हेजिटेबल बघा किती व्हरायटीज आहेत हा ना. नंतर ड्रेसचा फोटो काढायचा प्लॅन चालला आहे दोघांचा विशालचा आणि माधुरीचा. तर दोघांनी लाल रंगाचा ड्रेस प्रदान केलेला आहे. पहाडी लुक आहे हा दोघांचा. तर तुम्हाला फोटो आल्यावर समजेल दोघांचं कसं वाटतंय ते. माधुरी तयार झालेली आहे ड्रेस घालून. अरे हे तर तलवार बघ तर थोडंसं व्ह्यूअरला पण दाखव तुझं काय हे दाखव अशा प्रकारे ड्रेसिंग केलेलं आहे. अरे तिकडे विशालने रेडी होत आहे. माळा वगैरे लावून आहे. दोघांनी मस्त ड्रेसिंग केलेलं आहे. छान वाटतंय ते फोटो काढायला. बरोबर छान आहे. मित्रांनो आपण चाललेलो आहे रस्त्याने मॉल रोड फिरतोय. मसुरीचं मस्त आहे बघा मसूरी. याचा आपण आज वही टाकू काय म्हणतात त्याला थंबनेल आपण हा टाकायचा आज मसुरीचा. सर्व बघा डान्स वगैरे चालू आहे हे बघा. डान्स चालू आहे. डान्स लाईव्ह शो चालू आहे. लाईव्ह डान्स.
छोले कुलचे. हे बघा इकडे बॉईल केलेले कॉर्न आहेत, मस्त एक नंबर टेस्टी. हे बघा बॉईल कॉर्न. या साईडला इथे छोले कुलचे पण आहेत, ज्याला कोणाला छोले कुलचे खायची आहे तर इथे कुलचे आहेत, इथे छोले आहेत, हे पण आहेत. इथे बाजूला सर्व दुकान आहेत आतमध्ये बघा. काय नाही, इथे मोमोज वगैरे पण आहेत. लोक बसलेत निवांत आणि आम्ही पण इथे तर चाललेलं आहे. बघूया कोणाला काय घेते काय नाही ते. चला चलो. ते बघा इथे आलू टिक्की चाट मिळते, तर आपण एक आलू टिक्की चाट घेतलेला आहे, टेस्ट करून बघूया. स्पून किती घेतला आहे? एकच स्पून, 2 स्पून. चम्मच दीजिए ना. व्हिडिओ करायला चलो. झाला मसुरी, आपण चला आता खाली रूमकडे जाऊया. मसुरी आलेली शॉपिंग. काय आलं? हां हां. आता आपण जेवणाचा आपला कार्यक्रम चालू आहे मित्रांनो. बघा तिकडे सर्व बसले आहेत नॉनव्हेजवाले, इथं मी व्हेजवाले बसलेले आहे. रोटी मागवलेल्या आहेत, लच्छा पराठाला म्हणतं काय आहे, मखनी आणि दाल फ्राय. जेवण आमचं चालू आहे सध्या. तर जेवण झालं की ब्लॉग क्लोज करायला तुम्हाला मी पुन्हा ते दाखवतो, ठीक आहे, रूममध्ये गेल्यानंतर. त्याला आता मी जेवण रूमवर चाललेलं आहे आराम करायला. तुला सकाळी निघायचं आहे हरिद्वार जायसाठी. तर आजचा ब्लॉग इकडे संपवतो आहे मी. उद्या परत रिटर्न टू जर्नीचा आहे, रिटर्न टू बोईसर, त्याचा नवीन एक ब्लॉग बनेल. तर आजचा ब्लॉग थोडा वेळ मी करतो आहे, बघा एन्जॉय करा आणि चला जेवण करा. आपल्या वेगळ्या शोरूममध्ये असेल लॉबीमध्ये डायरेक्ट. आणि सर्वांना थंडी वाजते, एवढी भयंकर थंडी आहे का विचारच होईल. 10 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर असेल, 9 किंवा 10 डिग्री टेम्परेचर असेल माझ्या. तर चला आता आराम करूया, उद्या बघूया नवीन ब्लॉगमध्ये, ठीक आहे. चला बाय बाय, गुड नाईट.